सद्भावना रॅलीचं आयोजन केले. एक कोणीतरी विचार 1.5 वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढायची वेळ येते. 1.5 वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आला आहे. हा यायला नको होता, पण तो आला आहे. आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे, सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे, हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे. खरं तर विशाळगडावर इंडिया आघाडीने त्या ठिकाणी मदत केली, मात्र इंडिया आघाडीने केलेली मदत ही ढोंगीपणाची मदत होती, अशा पद्धतीचाही आरोप त्या ठिकाणी विरोधकांकडून होता. कुठल्या पद्धतीची? इंडिया आघाडीने जी मदत केली त्या ठिकाणी ती ढोंगीपणाची मदत होती, अशा पद्धतीचा ढोंगी पदाचा का प्रश्न येतच नाही. मदत म्हणजे मदतच आहे, कमी आहे किंवा जास्त आहे, पण मनापासून जेव्हा वाटते आपल्याला मदत करावी तेव्हा आपण जाऊन मदत करतोय. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बदलींची वारंवार मागणी करण्यात येत आहे. ही दंगल थांबवता आली असती, मात्र कुठेतरी याला खतपाणी घातलं जाते असं वाटतं. दंगल निश्चित थांबवता आली असती, त्यात काही प्रश्नच नाही आहे. आणि त्यांनी थांबवली नाही म्हणून हे घडलं आहे. राजघराण्यात 2 भूमिका पाहायला मिळतात अशी टीका होत आहे. 2 भूमिका वेगवेगळ्या व्यक्तींची राहू शकते आहे. आणि माझी भूमिका आहे ती मी स्पष्ट केली आहे. महाराज, गजापूरला तुम्ही ज्या वेळेला महिलांच्या व्यथा ऐकून घेत होता, त्यांच्या कानातलं काढून घेतलं असं सांगत असताना तुम्ही बंटी पाटलांना दोन्ही कानाला हात लावून सांगत होता की बंटी यांच्या कानातलं पण काढून घेतले. मात्र विरोधकांच्याकडून तुम्ही त्या मुस्लिम समाजाची माफी मागायला लागला असं व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, काय सांगाल? तो चुकीचा आहे. त्यावेळेस काय होतं, मी तो व्हिडिओ परत एकदा बघितला. तिथं काय चालू होतं, सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोरजोरात बोलणं चालू होतं, ऐकू येत नव्हतं काही. तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जरासं असं केलं, हात वर केले. तुम्ही कानाला हात लावून माफी मागताय असा त्यांनी अर्थ घेतला. आपण त्यांची माफी मागण्यासाठी गेलो होतो, आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो. खरं तर उद्या MIMचे इम्तियाज जलील कोल्हापुरात येत आहेत. खरं तर या निमित्तानं मी असं ऐकतोय की त्यांनी इथं येणार नाही म्हणून असं कळवलं आहे. विरोधकांच्याकडून शाहू महाराज आणि कोल्हापूरमधल्या नगरीमधल्या लोकांना बदनाम करण्याचा डाव सुरू आहे का विरोधकांच्याकडून? अर्थातच जोपर्यंत त्यांना कोल्हापूर आपल्या ताब्यात घेता येत नाही, तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्र त्यांना घेता येणार नाही हे त्यांना निश्चित माहीत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.